नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता 7वी प्रज्ञाशोध परीक्षेसाठी आज आपण इंग्रजी विषय पाहणार आहोत. कालच्या व्हिडिओमध्ये आपण अपोजिट अँड सिमिलर मिनिंग वर्ड्सवरील सॅम्पल क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. आज आपण प्रॅक्टिस क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन फर्स्ट पहा. फाइंड आउट अँटोनिम फॉर रफ म्हणजे रफच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? टफ, रुरल, स्मूथ आणि लॉस्ट. तर रफचा अपोजिट वर्ड येणार आहे स्मूथ. दुसरा प्रश्न. फाइंड आउट सिनोनिम फॉर वेडिंग. तर वेडिंग म्हणजेच लग्न. तर लग्नाचा समानार्थी शब्द आपल्याला पर्यायातून शोधायचा आहे. ऑप्शन्स आहेत मॅरेज, जॉईन, वीक आणि स्ट्रॉंग. तर वेडिंगचा सिनोनिम येणार आहे मॅरेज. तिसरा प्रश्न. ही वॉज अब्सेंट फॉर हिज ॲन्युअल एक्झामिनेशन. फाइंड आउट सिमिलर मिनिंग ऑफ अंडरलाईन वर्ड. या ठिकाणी ॲन्युअलला अंडरलाईन केलेला आहे आणि ह्याचा सिमिलर वर्ड आपल्याला शोधायचा आहे. तर ॲन्युअल म्हणजेच काय? वार्षिक. ऑप्शन्स पहा. मंथली, टर्मिनल, ओरल आणि इयरली. तर योग्य पर्याय येणार आहे इयरली. चौथा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द पेअर ऑफ अपोजिट्स. म्हणजे खालीलपैकी कोणती जोडी अपोजिट म्हणजे विरुद्धार्थी शब्दाची नाही म्हणलेला आहे. पर्याय पहा. वाईज अँड फूल, टिमिड, शाय, वेट, ड्राय, स्वीट, सोअर. तर या ठिकाणी पहा स्वीट आणि सोअर ही अपोजिटची जोडी नाही, कारण स्वीट म्हणजे गोड आणि सोअर म्हणजे आंबट, म्हणून चौथा पर्याय बरोबर आहे. पाचवा पहा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द पेअर ऑफ सिमिलर वर्ड्स. म्हणजे खालीलपैकी कोणती जोडी समानार्थी शब्दाची किंवा समानार्थाच्या शब्दाची नाही. पर्याय पहा. रिप्लाय, आन्सर, युनाइट, जॉईन, वॅकंट, ऑक्युपाय, बाय, परचेस. तर या ठिकाणी रिप्लाय, आन्सर म्हणजे उत्तर देणे, वॅकंट आणि ऑक्युपाय म्हणजे रिकामा आणि भरलेला, बाय म्हणजे विकत घेणे, परचेस म्हणजे सुद्धा विकत घेणे येते. तर या ठिकाणी वॅकंट आणि ऑक्युपाय ही अपोजिटची जोडी आहे, सिमिलरची नाही, म्हणून हा पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न. वी शुड ईट फ्रेश फूड. व्हॉट इज द अँटोनिम ऑफ अंडरलाईन वर्ड. फ्रेशच्या खाली अंडरलाईन केलेला आहे आणि फ्रेशचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. स्वीट, हॉट, स्टेल आणि टेस्टी. तर फ्रेशच्या विरुद्धार्थी कोणता येणार आहे सांगा? स्टेल येणार आहे. सातवा प्रश्न. विच वर्ड डज नॉट रिक्वायर प्रिफिक्स टू मेक इट्स अपोजिट वर्ड. तर आता खाली जे पर्याय दिलेले आहेत त्याच्यातल्या कुठल्या पर्यायाला म्हणजे प्रिफिक्स लावलं तर त्याचा अपोजिट वर्ड्स तयार होईल म्हणले पहा. ॲक्टिव्ह, रॉंग, बिलिव्हेबल, प्रॉपर. तर या ठिकाणी प्रिफिक्स आपल्याला जोडल्यानंतर रॉंग हा जो शब्द आहे त्याला जर आपण जोडलं तर काय होणार आहे? त्याचा अपोजिट वर्ड तयार होणार आहे, म्हणून पर्याय 2 बरोबर आहे. सॉरी, या ठिकाणी क्वेश्चनमध्ये डज नॉट लिहिलेला आहे पहा. तर आता ॲक्टिव्ह, ॲक्टिव्हनेस, अनबिलिव्हेबल आणि इम्प्रॉपर म्हणजे ह्याला आपण प्रिफिक्स लावतो, परंतु रॉंग हा जो शब्द आहे त्याला प्रिफिक्स लावायची गरज नाही, म्हणून पर्याय 2 बरोबर आहे. आठवा प्रश्न पहा. आय लव्ह पेट ॲनिमल्स लाईक काऊ. व्हॉट इज द अँटोनिम ऑफ अंडरलाईन वर्ड. लवच्या खाली अंडरलाईन केलेला आहे आणि लवचा अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी शब्द. अवॉइड, हेट, लाईक, डिसलाईक. तर लवचा अँटोनिम येणार आहे हेट. चूज अपोजिट वर्ड ऑफ अंडरलाईन वर्ड. विंटर इज कोल्ड व्हेअर ॲज समर इज डॅश म्हणलेला आहे. ऑप्शन आहेत कूल, हीट आणि हॉट. तर कोल्ड याचा विरुद्धार्थी शब्द कोणता येणार आहे? अपोजिट वर्ड हॉट येणार आहे. 10वा प्रश्न पहा. व्हॉट इज द अपोजिट ऑफ स्ट्रॉंग. स्ट्रॉंगच्या अपोजिट वर्ड. पॉवरफुल, हेल्दी, वीक आणि वीक. तर या ठिकाणी स्ट्रॉंगच्या अपोजिट वर्ड WEAK, वीक येणार आहे. फाइंड आउट इनकरेक्ट पेअर ऑफ अपोजिट वर्ड. तर या ठिकाणी इनकरेक्ट पेअर म्हणजे चुकीची जोडी, विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी आपल्याला शोधायचा आहे. क्लीन, डर्टी, पोलाईट, इम्पोलाईट, बॅन, परमिट, बॅड, अगली. तर या ठिकाणी चुकीची जोडी कोणती आहे? बॅड आणि अगली. बॅड म्हणजे वाईट आणि अगली म्हणजे कुरूप. फाइंड आउट इनकरेक्ट पेअर ऑफ सिमिलर वर्ड्स म्हणजे समानार्थी शब्दाची चुकीची जोडी आपल्याला शोधायची आहे. ॲक्टिव्ह, अजाईल, लिटल, स्मॉल, हंबल, प्राऊड, सिम्बॉल, मार्क. तर या ठिकाणी
इनकरेक्ट पेअर कोणतं येणार आहे? हंबल आणि प्राऊड येणार आहे. हंबल म्हणजे नम्र होतं आणि प्राऊड म्हणजे गर्व होतं, म्हणून ही चुकीची जोडी आहे. 13वा प्रश्न पहा. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह विच डज नॉट रिक्वायर प्रिफिक्स आयन टू गेट इट्स अँटोनिम. म्हणजे या ठिकाणी जे पर्याय दिलेले आहेत त्याला आयन हा प्रिफिक्स जर आपण लावला तर त्याचा अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी शब्द मिळणार आहे असं म्हणलेलं आहे. व्हेरिएबली, ऑनेस्ट, इव्हॅटेबली. या ठिकाणी पहा, या पर्यायामध्ये आपल्याला आयन प्रिफिक्स लावायचा आहे. आता व्हेरिएबली, इनव्हेरिएबली, इव्हिटेबली, ह्याला इनइव्हिटेबली आणि एक्सपिरियन्स्ड, इनएक्सपिरियन्स्ड. या ठिकाणी ऑनेस्ट हाच एक पर्याय असा आहे की त्याला आपण आयन हा प्रिफिक्स लावू शकत नाही, म्हणून पर्याय दुसरा बरोबर आहे. 14वा पहा. फाइंड आउट पेअर ऑफ अपोजिट वर्ड्स फ्रॉम जम्बल्ड लेटर्स. तर या ठिकाणी आपल्याला काही लेटर्स दिलेले आहेत, ते जंबल म्हणजे मागं पुढे दिलेले आहेत, तर त्याच्यामधून आपल्याला अपोजिट वर्ड्सची जोडी शोधायची आहे. बाय, सेल. तर आपल्याला हे चारही पर्याय जर आपण पाहिलं तर हे स्पेलिंग मागं पुढे केलेलं आहे आणि हा बाय आणि सेल जो पर्याय आहे अपोजिट वर्डचा तो करेक्ट आहे. फाइंड द पेअर ऑफ सिमिलर वर्ड्स फ्रॉम जम्बल्ड वर्ड्स. तर या ठिकाणी सुद्धा आता आपल्याला हे मागं पुढे जे स्पेलिंग दिलेलं आहे याच्यातून सिमिलर वर्ड्स शोधायचं आहे, म्हणजे समान अर्थाचे जोडी शोधायची आहे. पर्याय पहा. पर्याय पाहिला आपल्याला दुसरा जो पर्याय आहे बिग आणि लार्ज हा पर्याय योग्य वाटतो आणि हा पर्याय बरोबर आहे. 16वा पहा. द किंग वॉज व्हेरी काइंड. अपोजिट वर्ड ऑफ अंडरलाईन वर्ड इज डॅश म्हणलेला आहे. काइंडच्या खाली अंडरलाईन केलेला आहे आणि काइंडचा अपोजिट वर्ड पहा कोणता आहे? ॲक्टिव्ह, क्रुएल, लूज, परफेक्ट. तर या ठिकाणी काइंडचा अपोजिट वर्ड क्रुएल येणार आहे. फाइंड सिमिलर वर्ड फॉर गिवन वर्ड व्हेन. तर व्हेनचा समानार्थी शब्द, व्हेन म्हणजेच व्यर्थ. तर पर्याय पहा. युजलेस, बेस्ट ऑफ यूज, युजफुल आणि युजेबल. तर या ठिकाणी व्हेनचा सिमिलर वर्ड युजलेस येणार आहे, म्हणजेच व्यर्थ. 18वा. व्हॉट इज द अपोजिट ऑफ विन? चूज फ्रॉम फॉलोइंग. लॉस्ट, लॉस, लूज आणि लूज. तर या ठिकाणी योग्य पर्याय चौथा येणार आहे, LOSE, लूज. चूज अँड ॲप्रोप्रिएट सिनोनिम फॉर नोन. नोनसाठी आपल्याला समानार्थी शब्द शोधायचा आहे. एव्हरीवन, अननोन, फेमस आणि अनपॉप्युलर. तर नोनचा समानार्थी शब्द कोणता येणार आहे? फेमस येणार आहे. अपोजिट वर्ड ऑफ अरायवल. अरायवलचा अपोजिट वर्ड, अरायवल म्हणजेच आगमन, तर त्याचा अपोजिट वर्ड पहा. लॉंग, फार, डिपार्चर, शॉर्ट. तर अरायवलच्या विरुद्ध येणार आहे डिपार्चर. 21वा प्रश्न. सिमिलर वर्ड ऑफ लाईव्ह स्टॉक. आता लाईव्ह स्टॉक म्हणजेच काय? पशुधन. समानार्थी शब्द पाहूयात. कॅट, कॅटल, प्लांट आणि मॅमल. तर कॅटल म्हणजेच पशुधन, म्हणून हा समानार्थी शब्द येणार आहे.